श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडिण्यपूरच्या वतीने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंढरपूरला ही पालखी जाणार आहे। 431 वर्ष या पालखी सोहळ्यात आहे। यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग आहे आणि या पालखी सोहळ्याला आज सुरुवात झालेली आहे। इथून ही पालखी पंढरपूरला जाणार आहे। आपल्यासोबत मंदिर संस्थानचे सचिव आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। काय सांगाल, आज पालखीला सुरुवात झालेली आहे? आज पालखीचं प्रस्थान आहे। ही आपली विदर्भातली एकमेव मानाची पालखी आहे। 1594 पासून सदाराम महाराजांनी चालू केली। हा पालखीचं 431वं वर्ष आहे आणि अखंड 431 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आम्ही जवळजवळ 33 दिवस पायी प्रवास करतो। म्हणजे आज निघालेली पालखी 3 जुलैला पंढरपूरला पोहोचते आणि मध्ये 6 जिल्ह्यातनं प्रवास करत ही पालखी जाते। 250 ते 300 वारकरी आमच्यासोबत असतात आणि ठिकठिकाणी भक्तजन आम्हाला राहण्याची आणि त्याच्यानंतर मुक्कामाची जेवणाची सगळी सोय ही भक्तांमार्फत होते। आणि आता मानाची पालखी असल्यामुळे शासनाच्या वतीने ठिकठिकाणी आमचं स्वागत होते। आमच्यासोबत ॲम्ब्युलन्स, पाण्याचा ट्रॅक्टर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः मानाच्या पालखींची सर्व प्रकारे सोय केली जाते। त्याच्यानंतर दशमी ते जवळजवळ पौर्णिमेपर्यंत रुक्मिणी मातेचा प्रसाद हा पांडुरंगाला अर्पण होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी आपली पालखी ही रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुराच्या आत प्रवेश करून तिथे पांडुरंगाशी भेट होते आणि तिथून आपल्याला अहेर मिळतो आणि रुक्मिणीचा माहेरचा अहेर आपण पांडुरंगाला देतो आणि नंतर परत येतो आणि प्रतिपदेला इथे दहीहंडी होऊन त्या दिवशी आपल्या याची सांगता होते। महेश विजयवाड, TVN मराठी, कौंडिण्यपूर।